श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, खूप प्रयत्न करतो आपण, पण पैसा टिकत नाही आहे। तर काय करायचं आहे? खूप छोट्याशा गोष्टी आहेत, खूप छोटेसे उपाय आहेत, ते मी तुम्हाला सांगते। माता लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये नांदली पाहिजे तर आपल्या घरामध्ये सगळं प्रथम स्वच्छता असली पाहिजे। खूप लोकांना घाण सवय असते, रात्रीची खरकटी भांडी बेसिनमध्ये ठेवून देतात। तर तुम्हाला रात्री जमत नसेल तर ती बेसिनमध्ये न ठेवता घराच्या बाहेर ठेवा, पण रात्री बेसिन स्वच्छ करा, किचन स्वच्छ करा, तरच माता लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल। दुसरी गोष्ट म्हणजे घरातील जी तिजोरी आहे, कपाट आहे, ते उत्तर दिशेला पाहिजे। उत्तर दिशेला पाहिजे बरोबर, त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवणार आहेत ते खालच्या भागाला नाही ठेवता, मध्यभागी किंवा वरती, जेणेकरून पैशाचा आवक वाढेल। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की घराची म्हणजे ईशान्य दिशा असते, ईशान्य दिशा या ठिकाणीच तुमचं मंदिर पाहिजे आणि त्या मंदिरामध्ये माता लक्ष्मीचा जी देवता आहे, लक्ष्मी माता आहे, तिची मूर्ती किंवा फोटो पाहिजे। नंतर कुबेर हे जे दैवत आहे त्यांची फोटो की प्रतिमा किंवा मूर्ती, या दोन मूर्त्या तुमच्या देवघरामध्ये असली पाहिजे आणि त्यांची पूजा रोज झाली पाहिजे। तिसरं म्हणजे दक्षिणेवरती शंख असतो, ते शंख तुमच्या घरामध्ये असला पाहिजे। देवघरामध्ये त्याची स्थापना करा आणि रोज पूजा करा। पूजा करून झाल्यावर शंखनाद करायला विसरू नका। या खूप छोट्याशा गोष्टी आहेत, जर तुम्ही फॉलो केल्या तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये 100% नांदेल। माता लक्ष्मीचं एक यंत्र भेटतं, माता लक्ष्मीचं यंत्र आहे कुबेर यंत्र आहे, ते तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता, तुमच्या तिजोरीत ठेवू शकता किंवा देवघरात ठेवलात तर त्याची पूजा मात्र नक्की करा। खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जर त्या तुम्ही फॉलो केल्या, वास्तुशास्त्रानुसार पण काही गोष्टी आहेत, जर त्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या घरामध्ये पैसा 100% टिकेल, आवक वाढेल आणि पैशाचे वेगवेगळे मार्ग तुम्हाला नक्की सापडतील। कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।